लय भयंकर कडक ऊन पडते भावांनो. चालणं मुश्किल होतं. हे बघा लय जास्त कडक ऊन पडते. थांबायला जागा भेटत नाहीये. इथं मंदिर भेटलं, इथं बसलोय. आणि माझे खूप भाऊ मला विचारताय तुझ्या संग जो मित्र होता तो गेला कुठं. तो मित्र 30 किलोमीटर मागं सुटलाय भावांनो. कारण की मध्ये एक मंदिर आलतं हनुमानजीचं. तो हनुमानजीचे दर्शन करायला गेला तिकडं. 30 किलोमीटर आतमध्ये होता तो. तर माझा प्लॅन नव्हता म्हणून मी पुढं निघून आलो आणि तो सुटला मागं. 30 किलोमीटर मागं आहे भावांनो तो. तर बघूया पुढं जाऊन भेट होणार वाटते असं मला परत. आणि भावांनो आता दुपारचे 2 वाजलेत. लय भयंकर ऊन पडते. हा बघा हा रोड आणि ह्या ऊन भावांनो खूप गळा सुकते एकदम भयंकर. पाणी पण बार बार गरम होते भावांनो. आणि रस्त्यानं पाणी पण कुठे भेटत नाहीये. हे भोलेनाथ. हे बघा हे मंदिर भेटलं एक. ह्या मंदिरावर इथं बसलोय. 5-10 मिनिटं बसणार आणखी पुढच्या रस्त्यात निघणार. आणि भावांनो आता सध्या कर्नाटकमध्ये आहे मी. पुढं आपल्याला उद्या नाही तर परवा महाराष्ट्राची बॉर्डर लागणार. कर्नाटक आणि महाराष्ट्रातली बॉर्डर. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यावर भावांनो पंढरपूर जास्तीत जास्त 100 किलोमीटर राहील. तो क्रॉस करूया आपण 5-6 दिवसात. तुम्ही तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा भावांनो. हर हर महादेव. जय श्री महाकाल.